एक पीक नोंद आणि एका अल्पवयीन मुलाच्या जीव धोक्यात. सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव शिवारात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर आजारी वडील अंथरुणाला खिळलेली असताना अवघ्या 13 वर्षांच्या आदित्य नागरेने रात्री 11 वाजता अंधारात शेतात जाऊन ही पीक पेरणीची नोंद केली. परिसरात बिबट्याचा वावर असताना तरीही शेवटची मुदत असल्याने हे धाडस नाही, ही व्यवस्थेची अपयशाची कबुली आहे. ही पीक नोंद शेतकऱ्यांनी करायची की शासनाने? हा सवाल आता राज्यभरातून उपस्थित होतोय. सिंदखेडराजा वरून नंदकिशोर देशमुख, JN9 मराठी. माझं नाव आदित्य जनार्दन नागरे. मी साठेगाव येथील रहिवासी. दिवसा साईट चालू नसल्याच्या कारणाने आम्हाला 11-11:30 वाजेच्या दरम्यान शेतात येऊन ई पीक पाहणी करावी लागू राहिली. जनावरांचा, डुकरांचा यांचा त्रास होतो, तरी बी आम्हाला 11:30 वाजता येऊन ई पीक पाहणी करावी लागली.